सर आमच्या कायरणीमध्ये एक म्हण आहे, 4 आण्यानी कोंबडी आणि 12 आण्या मसाला. ही अशी गंमत झाली सर आमच्याकडे की शेतकरी इतकं इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्याच्यात इन्कमिंगच काही येत नाही आपल्याला. ते शेतकरी करेल तरी काय. बिलकुल बरोबर आहे. पण तुम्ही कोणत्या पिकाबद्दल बोलताय आता? केळीबद्दल बोलतोय. केळीबद्दल बोलताय, कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही जळगावमधून आहे बरोबर. आणि जळगावला केळी हे महत्त्वाचं पीक आहे आणि अक्षरशः 100, 150, 200 रुपये क्विंटल प्रमाणे केळी विकली जाते. म्हणजे किलोमध्ये जर काढलं तर 1 रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये किलो. म्हणजे भंगार विकलं जातं हे 30 रुपये किलो, 40 रुपये किलो आणि केळी विकली जाते 1.5-2 रुपये किलो. पण याच्यासोबतच एक गोष्ट सांगतो की हा विषय फक्त अशा केळीचा आहे जिची क्वालिटी थोडी कमी होती, की जी फक्त भारतातच विकण्यासाठी बनवली होती. आजही जळगावमध्ये जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनतोय की ज्याला परदेशात पाठवण्यायोग्य त्याचे सर्व निकष पूर्ण करतायत, तर त्या मालाला 1200 ते 1800 रुपये क्विंटलचा भाव भेटतोय. मग आता तसा माल जर बनवायचा असेल शेतकऱ्याला, तर तुमचं केळीचा रंग चांगला पाहिजे, एकसारखा पाहिजे, त्याची फुगवण व्यवस्थित पाहिजे, त्याचं वजन व्यवस्थित पाहिजे, जास्ती पाहिजे, त्याच्यासोबत त्याच्यावर काही काळे डाग वगैरे नको, बुरशीजन्य आजार नको. तर हे सर्व जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे बंच कवरचा उपयोग करावा लागतो. हे एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह फार्मिंग आहे. तुमचा जो घड असतो ना त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं असतं असं, बरोबर? हां. आणि त्याच्यामुळे काय होतं की सूर्याचा प्रकाश डायरेक्ट जात नाही तुमच्या पिकावर, व तुमचं पिकाला काळे डाग पडत नाही, रोग येत नाही. आणि आता थंडीचे दिवस येत आहेत, थंडीमध्ये करपा येईल तुमच्या पिकावर, तर याच्यामुळे थोडं टेम्परेचर पण मेंटेन राहतं आणि त्या रोगापासून पण तुमच्या केळीला तुम्ही वाचवू शकता. हे दोघी प्रकारचं जे बंच कवर मार्केटमध्ये आहे, प्लॅस्टिकचं पण आणि कपड्याचं पण, दोघी पण आता आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे.